नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी. तर शिवराय आराध्य दैवत असल्याचाही उल्लेख. माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार. अंबादास दानवेंचा हल्लाबोल. तर जनता सरकारला सत्तेतून बाहेर काढणार. मोदींच्या माफीनंतर पटोलेंचा निशाणा. वैभव नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले? शिवरायांचा पुतळा कोसळला, यात वैभव नाईकांचा हात तर नाही ना? निलेश राणेंचा ट्विट करत प्रश्न उपस्थित. माफी मागून विषय सुटतात का? महाराष्ट्रासमोर तुम्हाला 100 वेळा नाक रगडावं लागेल. राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर संजय राऊतांची शिंदेंवर टीका. शिवरायांच्या पुतळ्यावरून कुणीही स्वार्थासाठी राजकारण करू नये. शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर प्रथमच उदयनराजेंची प्रतिक्रिया. दोषींना कठोर शासन झालं पाहिजे. उदयनराजेंकडून प्रसिद्धीपत्रक जारी. मनोज जरांगे आज मालवणला जाणार. 1 सप्टेंबरला पुतळा कोसळल्याची ठिकाणाची पाहणी करणार. तर मनोज जरांगेंची माहिती. नागपुरात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम. रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार. काटोलमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा. नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांपैकी फक्त काटोलमध्येच जनसन्मान यात्रा. काटोलमधून पवार गटाचे अनिल देशमुख आमदार. 60 जागांवर आपल्याला काम करायचंय, अजित पवारांचं सूचक वक्तव्य. तर आता 54 आहे, तिथेही काम करायचंय, अजितदादांचा नेत्यांना सल्ला. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीतच राहणार. भाजप हायकमांडकडून शिक्कामोर्तब. दिल्लीतील भाजप नेत्यांचे राज्यातील नेत्यांना निर्देश. सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन. वाढवण बंदरामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. मोदींकडून विश्वास. वाढवण बंदर रद्द करा. ग्रामस्थांकडून बॅनरबाजी. बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळे झेंडे. बोटीवर काळे फुगे लावून ग्रामस्थ मच्छीमारांचा विरोध. मोदी जेवढ्या वेळा महाराष्ट्रात येतील तेवढ्या आमच्या जागा वाढतील. मोदींच्या वाढवण बंदराच्या कार्यक्रमाला देखील विरोध होतोय. आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेऊन माफी मागो आंदोलन करणार. नाना पटोलेंची माहिती. राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यास काँग्रेसच्या जागा घटतील, जागा पडतील या भीतीनं काँग्रेस नेते राहुल गांधींना महाराष्ट्रात येऊ नका असं सांगतायत. संजय शिरसाटांचं वक्तव्य. राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा आहेत. संजय राऊतांनी हे वक्तव्य करेपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यामुळे विधानसभेत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार. नाना पटोलेंचं वक्तव्य. राज्यात सत्ता येते आणि ठाकरेंना राज्याची सूत्र द्यायची आहेत. मालवणमधील सभेत संजय राऊतांचं वक्तव्य. महाविकास आघाडीत सीएम पदाचा विषय आता संपलाय. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचा अर्थमंत्री ठरला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यास जयंत पाटीलच वित्तमंत्री होतील. पुरंदरमधील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचं मोठं विधान. शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच सावंतांनी शेतकऱ्याचीच अवकात काढली. तर शेतकऱ्यांची अवकात काढणं योग्य नाही. सावंतांनी माफी मागावी अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे. शेतकऱ्यांची अवकात काढणं म्हणजे स्वतःची अवकात दाखवण्यासारखं. तानाजी सावंतांना मुख्यमंत्री अवकात दाखवणार आहेत का? तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची टीका. दादांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील, त्यात मनसे देखील असू शकते. रोहित पवारांचं वक्तव्य. रोहित पवारांना त्यांच्या पक्षात कुणी विचारत नाही. रुपाली चाकणकरांची टीका. तर रोहित पवारांनी भविष्य सांगायचा व्यवसाय कधी सुरू केला? राजू पाटलांचा निशाणा. रोहित पवार महान नेते, त्यांना शेकडो वर्षांचा अनुभव. तिसऱ्या आघाडीवर बोलणाऱ्या रोहित पवारांवर दादा भुसेंचं उत्तर. काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपात प्रवेश. मुंबई फडणवीस, बावनकुळे, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत अंतापूरकरांचा पक्षप्रवेश संपन्न. येणाऱ्या निवडणुकीत नवनीत राणा उमेदवार आहे हे समजून मतदान करा. रवी राणांकडून नवनीत राणांच्या उमेदवारीचे संकेत. भाजपकडून पंकजा मुंडेंना पुण्यातील 3 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी. कोथरूड, वडगाव, शेरी, शिवाजीनगर या पुण्यातील 3 मतदारसंघांचा समावेश. नांदगाव मतदारसंघात माजी आमदार पुन्हा फिरायला लागलेत. सुहास कांदेंचं नाव न घेता पंकज भुजबळांना टोला. तर नांदगाव विधानसभेत नक्कीच भगवा फडकवणार. कांदेंचा भुजबळ कुटुंबाला चॅलेंज. मीरा भाईंदरमध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून महायुतीत वाद. शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. भाजपच्या नेत्यांना निमंत्रण नाही. युती धर्माचं पालन केवळ भाजपने करायचं का? नरेंद्र मेहतांचा सवाल. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताफ्यातील गाडीला अपघात. पोलीस वाहनातील 2 पोलीस कर्मचारी जखमी. संगमनेर तालुक्यातील समनपूर गावातील घटना. राष्ट्रपती 3 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर. गणेशखिंड रस्त्यावरील खड्डे बुजवा. पालिकेचे पीएमआरडीएला पत्र. मात्र पीएमआरडीएची प्रतिक्रिया नाही.
रायगड उरण मतदारसंघात शेकाप ऍक्शन मोडवर गावोगावी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बैठका सुरू शेकापचे नेते प्रीतम म्हात्रेंचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन बदलापूर घटनेतील निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांना दिलासा नाहीच शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी निलंबनाच्या निर्णयाला दिले होते आव्हान तर सरकारच्या उत्तरानंतर मागणीबाबत विचार करू न्यायालयाचं स्पष्टीकरण मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर वर्षभरात विनयभंगाच्या 2000हून अधिक घटनांची नोंद मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकल नसल्यानं गोंधळ मुंबईतील पतळचाईच्या जागेवर 4 इमारती होणार म्हाडाकडून 2398 घरांच्या बांधकामासाठी 1350 कोटींची निविदा प्रसिद्ध अंधेरी जोगेश्वरी परिसरात सोमवारी 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद वेरावली जलाशय येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याचं काम होणार पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक मागील वर्षाप्रमाणे यंदाही 4 वाजता सुरू होणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा निर्णय आरेतील 3 तलावात यंदाही गणेश विसर्जनाला परवानगी नाहीच प्रशासनाची मुंबई उच्च न्यायालयात हमी वनशक्ती या संस्थेनं दाखल केलेली जनहित याचिका ठाण्यात गणेशोत्सवात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवा पालकमंत्री शंभूराज देसाईंचं जिल्हा प्रशासनासह पोलिसांना सूचना मिरवणुकीदरम्यान होणार वाहतूक कोंडी टाळा वाहतूक पोलिसांनाही सूचना मुंबईच्या मालवणीतील रस्त्यांची दुरवस्थेमुळे स्थानिकांचा पालिकेवर रोष मालवणी क्रमांक 6 वरील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त गणपती येण्यापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी शिरपूर ते शहादा रस्त्यावर खड्डे वाहनधारकांसह नागरिकांचे हाल सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष नवी मुंबईतील सानपाडा परिसरात कोयता गँग सक्रिय सानपाडा परिसरातील इमारतीत जाताना कोयता गँग सीसीटीव्हीत कैद कोयता गँगमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जळगावच्या चिंचोली येथे साकारत असलेल्या मेडिकल हबच्या कामाची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी मेडिकल हबचे 70% काम पूर्ण कामाला गती देण्याच्या महाजनांच्या सूचना मीरा भाईंदरमध्ये भाजपचे राजन पांडे यांच्यावर चाकू हल्ला पांडे गंभीर जखमी अंतर्गत वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर जालन्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सौम्य लाठीचार्ज दहीहंडी निमित्त ठेवलेल्या गौतमीच्या कार्यक्रमात चाहत्यांचा धुडगूस जालन्यातील आझाद मैदानावर सुरू होता गौतमी पाटीलचा कार्यक्रम जळगाव जिल्हा पोलीस दलाची शांतता समितीची बैठक मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटलांची उपस्थिती नियमांचं पालन करत उत्सव साजरा करण्याचं आवाहन जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात तुफान दगडफेक कारागृहातील 1 कैदी गंभीर जखमी नियंत्रण मिळवण्यासाठी कारागृह रक्षकांचा कैद्यांवर लाठीचार्ज नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळांना पोलीस अधीक्षक भेट देणार शाळेमध्ये मुलींची सुरक्षासाठी उपाययोजना केल्या आहेत की नाही याचा आढावा घेतला जाणार बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत नाशिक जिल्हा परिषद ऍक्शन मोडवर दिव्यांग बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील 40 जणांना नोटीस देण्याचे आदेश यूडीआयडी कार्ड सादर न केल्यानं नोटीस यवतमाळमध्ये पोलिसांची मॉकड्रिल तरुणाच्या जीवावर बेतली दंगल हाताळण्यासाठी प्रात्यक्षिक करताना तरुणाला दुखापत शारदा चौकात मॉकड्रिल दरम्यान ग्रेनेडचा तुकडा तरुणाच्या डोळ्याला लागला